नमस्ते, मी सृष्टी मोहन डांगरे, अध्यक्ष आई शक्ती फाउंडेशन. आई शक्ती फाउंडेशन जी आहे ही समाजातील प्रत्येक घटकातील महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी बनवलेली संस्था आहे. आम्ही या संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं आम्ही काम करतो. तर ज्यावेळेस आम्ही काम करताना हा विचार करत नाही की ती कुठल्या घटकातली महिला आहे, कुठल्या समाजाची महिला आहे. समाजातील प्रत्येक महिला, प्रत्येक घटकातील महिला ही सक्षम झाली पाहिजे, या उद्देशाने आम्ही काम करतो. तर आपली जनरली शाळा चालू होते ती जून महिन्यामध्ये चालू होते, पण आता आपण बघितलं की ऑगस्ट महिना आला तरी समाजातील काही मुलींना शैक्षणिक साहित्य हे मिळालेलं नाहीये. पण कुठल्याही शाळेतील मुली ह्या शिक्षणापासून, शैक्षणिक साहित्यापासून वंचित राहू नये. त्यामुळे आम्ही प्रत्येक विद्यार्थिनींना एज्युकेशन किट दिलं की ही फक्त एक मदत नाही, तर तुमच्या शिक्षणासाठी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, ही भावना त्यामागे होती. आणि मला अजून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की संस्थेच्या माध्यमातून आम्ही मुलींना कला सुद्धा देतो, कारण की ज्यावेळेस एक कला मुलीच्या अंगामध्ये येते आणि ती जोपासली जाते, त्यावेळेस ती त्या क्षेत्रामध्ये ती कलेला सोबत घेऊन ती पुढे जाते. त्यामुळे कार्यक्रमाला आमचे जे बुके असतात ते आमच्या जे स्किल डेव्हलपमेंट सेंटरला आम्ही मुलींना जे हाताने बनवण्याच्या वस्तूंचं प्रशिक्षण देतो, तर त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्या मुलींनी हाताने बनवलेले ते बुके आहेत. तर त्या बुकेने आम्ही आमच्याकडे आलेले जे पाहुणे आहेत त्यांचा सन्मान करतो. आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही एक महिला ही किती सक्षम आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, हा संदेश आम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये देण्याचा प्रयत्न करतो. आई शक्ती फाउंडेशनच्या वतीने सोनामाता शाळा जी मोदीमध्ये आहे त्या शाळेतल्या जवळजवळ आज 472 मुलींना आम्ही शैक्षणिक साहित्य देण्याचा प्रयत्न केला की ह्या सगळ्या मुलींनी चांगलं शिक्षण घ्यावं. कारण मुलींनी जर चांगलं शिक्षण घेतलं आणि त्या सक्षमपणे पायात उभा राहिल्या तर एक चांगल्या महिला बनू शकतात आणि एक चांगला आदर्श समाज उभा राहू शकतो. या अनुषंगाने आम्ही मुलींसाठी आणि महिलांसाठी माझी संस्था आई शक्ती फाउंडेशन काम करते. जे सगळं माझ्या संस्थेचं काम जे आहे ते माझी संस्थेची अध्यक्षा माझी मुलगी सृष्टी डांगरे बघते. आज या कार्यक्रमाला सोलापूरचे सगळे मान्यवर आले होते, कारण या सगळ्या मान्यवरांच्या हस्ते आम्ही कार्यक्रम यासाठी केला. या सगळ्या मुलींनी ह्या मान्यवर जे आहेत, सोलापूरचे पोलीस उपायुक्त आहेत, सोलापूर मेडिकल कॉलेजचे डीन आहेत, एक उद्योजक आहेत, अशा सगळ्यांना मी बोलवतो यासाठी की माझा प्रवास या पुढचा या उद्योजकासारखा, हे जे पोलीस उपायुक्त यांच्यासारखा किंवा एक चांगला डॉक्टर होण्यासारखा झाला तर आम्हाला आवडेल आणि त्या दृष्टीने प्रवास करावा म्हणून आई शक्ती फाउंडेशन साधारणतः ह्या मुलींसाठी, महिलांसाठी काम करते. आमचं असं मत आहे की मुलगी किंवा महिला जर सक्षमपणे उभा राहिल्या तर समाज एक आदर्श पद्धतीने उभा राहू शकतो. आणि जेवढी ताकद ज्या महिलांमध्ये, मुलींमध्ये असते ती ताकद अन्य कुठल्याही घटकामध्ये नसते. त्यामुळे यांना ताकद देण्याची, यांना शक्ती देण्याची आमचा प्रयत्न असतो. आणि सोलापूर शहरातल्या अनेक शाळांमध्ये आमचा उपक्रम चालतो. साधारणतः मी आतापर्यंत 2,500 विद्यार्थिनींपर्यंत पोहोचलो की त्यांना शैक्षणिक साहित्य देणं, त्यांची सगळी आरोग्याची काळजी करणं. आता ह्या ज्या मुली आहेत त्या मुलीमध्ये काही जण आई वडील नाहीयेत, काही जण आई नाहीये, काही जण वडील नाहीये, अशाही संख्या मोठ्या आहे. अशांचं आरोग्य करणं, ज्या घरात राहतात त्या काका काकू मावशींचं आरोग्य, त्यांची ट्रीटमेंट मोफत करणं, असा आमचा उपक्रम चालतो. जेणेकरून हा सगळा वर्ग जो आहे तो आपल्या बरोबरीने यावा. आपण एकटे नाहीयेत, आमच्या सोबत सुद्धा कोणीतरी एक संस्था आहे जे जीवनाची वाटचाल करताना आमच्या सोबत सुद्धा कोणीतरी आहेत, हा भाव त्यांच्यामध्ये निर्माण व्हावा या अनुषंगाने माझी संस्था काम करते. दोनच गोष्टी मी सांगू इच्छितो. आपण सगळ्या ज्या एका शिकत आहात, आपण खूप भाग्यशाली आहोत की आपल्याला अशा लोकांचा सहवास मिळाला. कारण असे लोक मिळणं हे खूप गरजेचं असतं, त्यांच्याकडनं तुम्हाला मिळते. आज अशा प्रकारचे कार्यक्रम घेतले जात आहेत. आज आपल्या या मंचावर बिजन सर आहेत, शेखर सर आहेत. अशा लोकांचं या मंचावर येणं ही आपल्याला प्रेरणा देणारी अशी गोष्ट असते. ह्या सगळ्यातनं एकच शिकण्यासारखं आहे की आपण जर चांगलं शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेऊन जसं सुष्टी मॅडमने सांगितलंय की चांगलं कौशल्य जर आपण त्यातनं काही ना काही आपल्या जीवनात आचरण करून घेतलं तर मला वाटतंय की एक 10-15 वर्षांनी तुम्ही या मंचावर असाल आणि पुढच्या येणाऱ्या पिढीला तुम्ही डेव्हलपर्स यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलं आहे. पुस्तक हे केवळ वाचण्यासाठी नसते, तर ते आपल्या ज्ञान, विचार आणि स्वप्न दिशा देते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या पुस्तकांचं मनापासून उपयोग करावं आणि वाचण्याची सवय लावून घ्यावी, ही माझी इच्छा आहे. सगळे वाचणार ना? सगळे छान उपयोग करणार? ओके. इथे आपल्याला व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांचे मी आभार मानतो. आई शक्ती फाउंडेशन निमित्त आम्हाला इथं बोलवण्यात आलं
कारण की कसं होतं की बरेचशा लोकांना वाटतं किंवा बरेचसे लोक असे हे करू शकतात, डोनेट करू शकतात. पण विषय कसा आहे की ते योग्य प्रकारे योग्य लोकांपर्यंत जे पोहोचवायचं कार्य आहे, ते जे डांगरे सर आणि श्रुती दिदी जे करतायत, हे बघून फार मला चांगलं वाटलं. मी बरेच वेळेस तुमची व्हिडिओ वगैरे बघितले मी इंस्टावरती, अदर सोशल मीडियावरती. पण आज मला भाग्य लाभलं अंबिका मॅममुळे की मीही त्या एका गोष्टीमध्ये तुमच्या सगळ्यांसोबत सहभागी होऊन एखादं असं जे कार्य आहे त्या करण्यामध्ये माझाही हातभार लागला. त्यासाठी तुमचेही धन्यवाद सर. आणि मला वाटतं याला मी गेल्या 45 वर्षापासून ओळखतो. मी राहायला मोदीमध्ये होतो, तुम्हाला कोणाला माहिती नसेल. सामान्य घरामध्ये 10x10च्या छोट्याच्या घरामध्ये मला जन्म झाला. हा समोरचा रोड जो आहे तिथून मी शाळेला जायचो, सिद्धेश्वर शाळेला यायचो ह्याच रोडने. त्यामुळे या संपूर्ण परिसराचा आणि माझा थोडा आयुष्यभराचा आहे. जेव्हा जेव्हा या स्कूल समोरून जायचो तेव्हा तेव्हा टाळ मृदंगाचे स्वर मला ऐकायला यायचे आणि सुसंस्कारित भक्तिगीत, श्रवणगीत आणि श्लोक इथे चालत असायचे दिवस रात्र. त्याचा मी स्वतः आहे प्रामाणिक प्रत्यक्षदर्शी आहे, मी साक्षीदार आहे. मला खूप इच्छा असायची जाऊन बघावं काय चालू आहे, कारण मला पण थोडंफार गाण्यामध्ये याच्यामध्ये इंटरेस्ट आहे सुरुवातीपासून. पण ती मुलींची शाळा हा बोर्ड बघून मी पाठी म्हणू शकायचो. मला आय नॉट अलाउड टू गो इनसाइड दिस कॅम्पस. पण भाग्याचा क्षण बघा किंवा योगायोग बघा, या शाळेने मला आज इथे एक प्रमुख पाहुणे म्हणून त्याच्या प्रोग्रामला बोलवलं. त्यांनी माझं भाग्य समजतो. शनिवारी काय सांग दुपारी आपल्याला कदाचित आपल्याला घरी जायची ओढ लागलेली असेल, पण आपण इथे खूप शांततेने आणि संयमाने बसलेला आहात. तर आपली जी शिस्त आहे यावरून दिसून येतं की या स्कूलमध्ये आपल्याला कशा प्रकारे मार्गदर्शन आणि शिक्षण दिलं जातं. आपली शिस्त खूप वाखाणण्याजोगी आहे. असेच शिस्तीचं पालन जर आपण आपल्या आयुष्यामध्ये जर केलं तर आपण नक्कीच खूप पुढे जाणार. इथे व्यासपीठावर उपस्थित जे मान्यवर आहेत त्यांच्यासारखं आपण नक्कीच बनू शकणार. मोहनजी डांगरे आणि सृष्टी यांनी जो काही उपक्रम 10 वर्षापासून राबवलेला आहे त्या उपक्रमामुळे खूप लोकांच्या आयुष्यामध्ये खरंच खूप मोठा बदल झालेला आहे. त्यांनी मला काही उदाहरणं सांगितले. त्या अशी उदाहरणं आहे की ज्या लोकांना कोणीही मदत करू शकत नाही अशा लोकांना आयडेंटिफाय करून आणि कुठलीही परिस्थितीची हव्यास न ठेवता, कुठल्याही परिस्थितीच्या मागे न लागता शांतपणे आणि सामाजिक काम करणारे खूप कमी लोक आज समाजामध्ये राहिलेले आहेत. त्यापैकी मोहनजी डांगरे एक आहे आणि त्यांचा स्वार्थ पुढे सृष्टी चालवत आहे.